पाठ राखेन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सूर्यवंशी कुटुंब हे वैद्य कुटुंबांकडे आलेलं असतं आणि त्यानंतर इकडं सुलोचना या सगळ्यांची ओळख करून देतात. तेव्हा इकडं तृप्तीला वाटतं की मी या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे, पण तिच्या लक्षात येत नाही. आणि त्यानंतर इकडं वैद्यबुवा इंद्रजितराव आले नाहीत का असं विचारतात. त्यावेळेस सुलोचना सांगतात की ते बाहेर देशामध्ये आहेत. आणि त्यानंतर त्या सांगतात की लवकरच इंद्रजित आणि आरव या दोघांचीही भेट होईल आणि तोही बाहेर देशामध्ये कामानिमित्त गेलेला आहे. त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की ठीक आहे. आणि त्यानंतर वैद्यबुवा हे आपल्या घरामध्ये असलेल्या सर्वांची ओळख करून देतात आणि त्यांनी एक छोटंसं नाणं इंद्रजितरावांना द्यायला आणलेलं असतं आणि ते सुलोचना मॅडमकडे देतात आणि म्हणतात की हे आमच्याकडून छोटीशी भेट आहे आणि ते तुम्ही घ्यावी. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की या सर्वाची काय गरज होती. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की हा तुमचा मान असतो आणि तुम्ही ठेवा. त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे सगळ्यांना घरामध्ये यायला सांगतात आणि त्यानंतर सगळेजण घरामध्ये येतात. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की आमचं छोटंसं घर आहे, पण इथं तुम्हाला सर्व कम्फर्टनेस मिळेल. त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की आपल्याला फुलाचा गुच्छ द्यायचा विसरला आहे आणि तो द्यायचा आहे. तेवढ्यामध्ये तिथं अंबिका येते आणि म्हणते की आमच्या ह्याच्यामध्ये लाल गुलाबाची फुले चालत नाहीत. आणि त्यानंतर इकडं सुदर्शनला बोलवून घेतात आणि त्याला ती फुलं गाडीमध्ये ठेवायला सांगतात आणि त्यानंतर तो ती फुलं घेऊन गाडीमध्ये ठेवायला जातो. त्यावेळेस इकडं आलोक हा विचारतो की पूजा कुठे सुरू आहे. त्यावेळेस इकडं प्रीतीला तृप्ती ही ओळखण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या लक्षात येत नाही. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की पूजा कोणती आणि इथे कोणी पूजा राहत नाही. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की पूजा प्राजक्ता कुठे आहे. त्यावेळेस इकडं तर अच्छा असं प्राजक्ता कुठे आहे असं विचारांना त्यानंतर इकडं भाग्यश्री ही म्हणते की प्राजक्ताला आत्ताचा रूममध्ये आहे आणि मी तिला घेऊन येते. त्यानंतर इकडं तृप्तीला लक्षात येतं की प्रीती ही तिच्याच माहेरची जवळची घरापाशी राहणारी व्यक्ती आहे आणि त्यानंतर ती तिला बोलते. त्यावेळेस इकडं प्राजक्ताला आवाज देण्यासाठी खूप जोरजोरात आवाज देत असते. त्यावेळेस इकडं आलोक हा पॅनिक होतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की जर तुम्ही हळू बोलवलं तर हरकत नाही आणि जर तुम्ही एवढ्या जोरात बोलवलं तर बाजूला असलेल्या 3-4 प्राजक्ता तर नक्की येतील. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की अहो तुम्हाला माहीत नाही का इथं असंच बोललं जातं आणि इथं मोठ्यांनाच बोललं जातं आणि तुम्हाला थोड्या दिवसामध्ये याची सवयही होऊन जाईल. त्यानंतर इकडं आलोक म्हणतो जर तुम्ही हळू बोललं तर काय हरकत आहे. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की अच्छा तुम्हाला आवडत नाही वाटतं. आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ही प्रीती ही तिच्या माहेरचीच व्यक्ती आहे. त्यानंतर ती प्रीतीशी बोलायला जाते आणि त्यानंतर ती म्हणते की अगं तुला आठवलं का मी तुझ्या समोरच्या घरामध्ये राहत होते आणि तू कसं श्रेयसला पटवलं आहेस आणि तू एवढ्या मोठ्या घरची सून झाली आहेस. तेवढ्यामध्ये तिथं चारू तृप्तीला आवाज देतात आणि म्हणतात की घरामध्ये काम आहे आणि तू किचनमध्ये येतेस का. त्यानंतर इकडं भाग्यश्रीला घेऊन जाण्यासाठी बोलवलं जातं आणि भाग्यश्री ही प्राजक्ताला घेऊन जायला येते. त्यावेळेस ती म्हणते की तुमचे आहो आलेले आहेत आणि त्यानंतर ती म्हणते की माझे जिजू पण आलेले आहेत. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की त्यांना जिजू म्हणलेलं आवडत नाही आणि त्यावेळेस ती म्हणते की तू आत्ताच हे आवडतं ते आवडतं असं का म्हणत आहेस. त्यानंतर इकडं ती म्हणते की ठीक आहे आणि आत्ताच आणखीन आमचं लग्न झालं नाही ना, त्यानंतर तू त्यांना जिजू म्हणू शकतेस. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की तू आत्ताच त्यांचा किती विचार करत आहेस. त्यानंतर ती खूप घाबरलेली असते. तेव्हा भाग्यश्री म्हणते की डोळे बंद कर आणि एक मोठा श्वास घे, त्यावेळेस तुला बरं वाटेल आणि मला माहीत आहे की तुझी स्थिती काय झाली असेल. त्यानंतर इकडं पूजेची सर्व तयारी सुरू असते आणि तेवढ्यामध्ये भाग्यश्री ही प्राजक्ताला घेऊन येते आणि त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे तिथं थांबलेले असतात आणि सुलोचना ही प्राजक्ताला पाहून म्हणते की खूप सुंदर दिसत आहे.
जेव्हा प्राजक्ताला भाग्यश्री घेऊन येते तेव्हा प्राजक्ता ही समोर येताना आलोक हा तिच्या समोर येऊन थांबतो, तेव्हा सगळ्यांना वाटतं की तो आता तिच्यावरती रागवेल आणि त्यानंतर तो तिथे पाहतच राहतो. आणि इकडं भाग्यश्री ही खुश होते कारण की तिला माहीत नसतं की तो प्राजक्ताला पाहून रागवतो. त्यावेळेस इकडं आलोकच्या लक्षात येतं की त्याला आरवने काय म्हटलं आहे आणि तो म्हणलेला असतो की जर एखादी व्यक्ती स्तुती करण्याच्या लायक असेल तर आपण त्याची स्तुती केली पाहिजे. त्यावेळेस त्याचे शब्द त्याला आठवतात आणि त्यानंतर इकडं तो प्राजक्ताला म्हणतो की सुंदर आणि अतिसुंदर. त्यानंतर सगळेजण पाहतच राहतात तेव्हा तो म्हणतो की हा सुंदर आणि अतिसुंदर हे तुमचं घर आहे. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की अतिसुंदर आमचं घर आहे, ते तर आहेच आमचं, आणि प्राजक्ताही खूप सुंदर आहे. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की खरंच प्राजक्ता आज तू खूप सुंदर दिसत आहेस. त्यानंतर इकडं तिला म्हणतात की चल तू माझ्यासोबत बस, आणि त्यानंतर इकडं सुलोचना या प्राजक्ताला घेऊन आपल्याजवळ बसतात. त्यानंतर इकडं आलोक हा बसायला सांगितल्यानंतरही तो म्हणतो की मी ठीक आहे आणि तो तसाच थांबतो. त्यावेळेस त्याला कळत नसतं की आता आपण काय करावं आणि खूप इथं गोंधळ सुरू असतो. त्यावेळेस प्राजक्ताची नजर ही आलोकवरतीच असते आणि तिचं दुसरीकडे अजिबातच लक्ष नसतं. त्यानंतर तो बाहेर येतो आणि तिथं असलेल्या वैद्यभुवांच्या हॉस्पिटलमधलं सर्व सामान पाहत असतो आणि त्यानंतर तो तिथे असलेले सर्व औषधं पाहत असताना त्याची नजर हे तिथं असलेल्या डायरीवरती पडते आणि त्या डायरीमध्ये त्या वैद्यभुवांनी दररोज चालली असलेलं आपलं रुटीन लिहिलेलं असतं. त्यामुळं इकडं प्राजक्ता विचार करते तेवढ्यात तिची नजर ही तिथं लाल असलेल्या डब्यामध्ये जाते. त्यावेळेस ती आठवून विचार करते की जर हे सर्व आलोकनी पाहिलं तर काय होईल. त्यानंतर इकडं आलोक हा तो डब्बा पाहतो आणि खूप अग्रेसिव्ह होतो. तो डब्बा फेकून देतो, तसेच तिथं असलेलं सामानही फेकून देतो आणि आय हेट प्राजक्ता, म्हणूनच मला तू आवडत नाहीस असं म्हणतो.